पुण्यातील एका गजबजलेल्या चाळीत संतोष दास एकाकी संध्याकाळ घालवत होता. त्याचा मोबाईल वाजला आणि एका अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला. मेसेजमध्ये एक फोटो होता. फोटो पाहताच त्याचे हात थरथरले. ती त्याची पत्नी नेहा होती, पण तिच्यासोबत असलेला माणूस तो ओळखत होता. तो होता प्रवेश, नेहाचा चुलत भाऊजी. फोटोमध्ये नेहा प्रवेशच्या खूप जवळ उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य होतं. संतोषच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली. त्याने लगेच नेहाच्या नंबरवर कॉल केला, पण तिने कॉल उचलला नाही. संतोषला अस्वस्थ वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा कॉल केला. यावेळी नेहाने कॉल उचलला. कुठे आहेस तू आणि हे फोटो कसले आहेत? संतोषने अगदी शांतपणे विचारलं, पण त्याच्या आवाजातला ताण स्पष्टपणे जाणवत होता. मी माहेरी आहे आणि ते फोटो जुने आहेत. तू काळजी करू नकोस, नेहाने लगेच उत्तर दिलं, पण तिच्या आवाजात एक प्रकारची भीती होती. संतोषला तिचं बोलणं पटलं नाही. त्याने तडक बिहारला जायचा निर्णय घेतला. त्याचा हा अचानक गावी जाण्याचा निर्णय पाहून त्याचे मित्रही गोंधळून गेले. संतोष, काय झालंय? एवढं अचानक का जातोयस? काही नाही रे, थोडं काम आहे, येईन लवकरच, त्याने असं बोलून टाळाटाळ केली. खरं तर त्याच्या मनात एकच विचार सुरू होता. हे काय चाललंय? नेहा आणि प्रवेश यांच्यात नक्की काय संबंध आहेत? संतोष बिहारमध्ये पोहोचला. तो थेट सासरी गेला. दरवाजा उघडताच नेहाला समोर पाहून त्याला थोडं बरं वाटलं, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी आणि भीती होती. संतोषने तिला शांतपणे विचारले, नेहा, खरं सांग, तू कुठे होतीस आणि हे फोटो कसले आहेत? नेहाने काहीच उत्तर दिलं नाही. ती गप्प राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. संतोषला तिचा हा मौन पाहून अधिकच संशय आला. त्याचवेळी त्याची सासू आली. तिने संतोषला शांत करायचा प्रयत्न केला. अरे काय झाले? कशाला एवढं रागावून बोलतोयस? काहीतरी खा पी. तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण संतोष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हणाला, सासूबाई, तुम्हीच सांगा, नेमकं काय चाललंय? हे फोटो कोणी पाठवलेत आणि हे फोटो खरे आहेत की खोटे? तिने उत्तर दिलं, अरे ते काही नाही, ते फोटो जुने आहेत, तू उगाच काळजी करतोयस. संतोषला हे बोलणं पटलं नाही. त्याला काहीतरी लपवलं जात आहे असं जाणवलं. संतोषने नेहाला पुन्हा विचारलं, तू कुठे होतीस? तुझ्यासोबत प्रवेश होता का? यावेळी नेहाने मौन सोडलं. हो, मी प्रवेश सोबत होते. तिचं ते उत्तर ऐकून संतोषच्या पायाखाली जमीनच सरकली. पण का? तू माझ्यासोबत सुखी नव्हतीस? नाही, मी खूप एकाकी होते. मला तुमच्यासोबत कधीच मिळाली नाही. तुम्ही नेहमीच बाहेर असायचे. संतोषला त्याच्या बायकोकडून हे उत्तर अपेक्षित नव्हतं. त्याला वाटलं होतं की काहीतरी गैरसमज असेल, पण नेहाने जे सांगितलं त्यामुळे तो पूर्णपणे तुटला. संतोषने नेहाला प्रवेशच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचताच घरात नेहाची चुलत बहीण पूजा आणि तिचा नवरा प्रवेश होते. संतोषला वाटलं की हे दोघे त्याला काहीतरी समजावून सांगतील, पण तिथे गेल्यावर त्याला जो धक्का बसला तो आयुष्यभर विसरू शकला नाही. संतोषने पूजाला विचारलं, पूजा, हे काय चाललंय? तुझ्या नवऱ्यासोबत माझी बायको राहते. पूजाच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत नव्हता. ती शांतपणे म्हणाली, संतोष, मी या गोष्टीला पूर्णपणे मान्यता दिली आहे. नेहा माझ्यासोबत आणि माझ्या पतीसोबतच राहील. तिचं हे उत्तर ऐकून संतोषला धक्का बसला. त्याला काहीच समजेना. एकाच घरात दोन बहिणी आणि एकच पती? संतोषने खूप प्रयत्न केला. त्याने नेहाला समजावण्याचा प्रयत्न केला, मुलांची आठवण करून दिली, पण नेहाने ऐकलं नाही. मला संतोष सोबत राहायचं आहे. मला माझ्या मुलांसोबत प्रवेश सोबतच आयुष्य काढायचं आहे. नेहाचं हे बोलणं ऐकून संतोषला काहीच समजेना. त्याला त्याच्या पत्नीचं वागणं आणि पूजाचा निर्णय पूर्णपणे धक्कादायक वाटला. संतोषला समजलं की गेल्या 3 वर्षांपासून नेहा आणि प्रवेशचे हे प्रेम संबंध सुरू होते. या 3 वर्षात संतोष पुण्यात काम करत असताना नेहा आणि प्रवेश एकत्र वेळ घालवत होते. त्यांच्यातील भेटीगाठी वाढल्या, प्रेम वाढलं. या दरम्यान पूजालाही या गोष्टीची जाणीव झाली. सुरुवातीला तिलाही धक्का बसला. ती खूप दुखावली गेली. तिने प्रवेशला जाब विचारला, तुम्ही दोघे हे काय करतायत? ती माझी बहीण आहे. प्रवेशने तिला समजावलं, मी नेहाला सोडून राहू शकत नाही. मला माहित आहे की हे चुकीचं आहे, पण माझं तिच्यावर प्रेम आहे. नवऱ्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर पूजाजवळ काहीच पर्याय नव्हता. ती एका विचित्र परिस्थितीत अडकली होती. एकीकडे तिचा नवरा तर दुसरीकडे तिची बहीण. तिने खूप विचार केला. तिला कळलं की संतोषला कधीच नेहाला वेळ देता आला नाही. नेहा एकटी होती. ती एकाकी होती. तिला प्रेमाची गरज होती. पूजाने एक मोठा निर्णय घेतला. तिने संतोषला सांगितले, संतोष, तुम्ही पुण्यात असतात. तुमचे आयुष्य तुमच्या कामात वेगळं आहे. तुम्ही नेहाला वेळ देऊ शकत नाही. तिला प्रेमाची गरज आहे. तिला प्रवेश सोबत राहू द्या. ती माझ्यासोबतच राहील.
मी या गोष्टीला मान्यता दिली आहे. संतोषला हे ऐकून खूप धक्का बसला होता. त्याने पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पूजाने नेहाने त्याला थांबवलं. त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही तक्रार दाखल केली तरी आम्हाला एकत्र राहायचं आहे. या कहाणीचा शेवट असा झाला की संतोष पूर्णपणे तुटला. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. नेहा आणि प्रवेश एकत्र राहू लागले. पूजानेही या नात्याला स्वीकारलं. एकाच घरात 2 बहिणी आणि एकच पती. एक असा निर्णय ज्याची कोणीच कल्पना केली नव्हती. ही घटना आपल्याला विचार करायला लावते की नात्यांचं खरं मूल्य काय, प्रेमाचं खरं स्वरूप काय आणि संसाराचा पाया किती नाजूक असू शकतो. या घटनेमध्ये कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवणं खूप कठीण आहे. संतोषने कामामुळे नेहाला पुरेसा वेळ दिला नाही. मी खूप एकाकी होते, मला तुमची सोबत कधीच मिळाली नाही, हे नेहाचे शब्द तिच्या मनातील पोकळी दर्शवतात. अनेकदा आपण कामात किंवा इतर गोष्टींमध्ये इतके व्यस्त होतो की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. हा एकाकीपणा आणि दुर्लक्ष प्रेमाच्या नात्यात एक मोठी दरी निर्माण करू शकतो आणि ही दरी भरून काढण्यासाठी व्यक्ती इतर ठिकाणी सहारा शोधू शकते. ही कहाणी आपल्याला हे शिकवते की नात्यांमध्ये वेळ आणि लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे. या ठिकाणी पूजाचा निर्णय सर्वात धक्कादायक आहे. एका बाजूला तिचा नवरा आणि दुसऱ्या बाजूला तिची बहीण असताना तिने घेतलेला निर्णय पूर्णपणे अनपेक्षित होता. समाजामध्ये अशा नात्यांची कल्पना करणंही शक्य नाही. पूजाने मी या गोष्टीला पूर्णपणे मान्यता दिली आहे असं म्हणणं हे तिच्या मनातील दुःख, असहाय्यता आणि परिस्थितीचा स्वीकार दर्शवते. हा निर्णय नैतिकदृष्ट्या खूप वादग्रस्त आहे, पण तो तिच्या विचित्र मनस्थितीचे प्रतिबिंब आहे. या संपूर्ण घटनेत संवादाचा अभाव स्पष्ट दिसतो. संतोषला मोबाईलवर फोटो मिळाल्यानंतर त्याला लगेच शंका येते, पण तो थेट नेहाला भेटल्यावरच प्रश्न विचारतो. सुरुवातीला नेहा खोटे बोलून विषय टाळण्याचा प्रयत्न करते, कारण तिला संतोषची प्रतिक्रिया आणि संभाव्य परिणाम याची भीती वाटत होती. जर संतोष आणि नेहा यांच्या सुरुवातीपासूनच मोकळा संवाद असता तर कदाचित ही परिस्थिती इतकी टोकाला गेली नसती. घटनेच्या सुरुवातीला संतोषला वाटलं की हा गैरसमज आहे किंवा कोणीतरी त्याला फसवत आहे, पण जसजसं सत्य उलगडत गेलं तसतसं त्याला धक्का बसला. अनेकदा आपण आपल्या नात्यांबद्दल अनेक कल्पना करतो, पण प्रत्यक्षात सत्य वेगळंच असतं. या कथेतील संतोषचे मनोगत आपल्याला हेच दर्शवते की सत्य स्वीकारणं किती कठीण असू शकते, खास करून जेव्हा ते आपल्या अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध असते. या घटनेत कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवणं खूप कठीण आहे, कारण प्रत्येकजण आपल्या जागी काही प्रमाणात योग्य वाटतो. संतोष कामात व्यस्त असला तरी तो सगळे कष्ट कुटुंबासाठीच करत होता. नेहा एकाकी होती, त्यामुळे तिला प्रेमाची गरज वाटली. पूजाने परिस्थितीचा स्वीकार करून एक असा निर्णय घेतला तो समाजाच्या नियमांच्या बाहेर आहे, पण तिच्या दृष्टीने कदाचित तो योग्य वाटला. ही घटना कोणत्या एका व्यक्तीला दोष देण्याऐवजी नात्यांमध्ये वेळ, संवाद आणि मानसिक आधाराची किती गरज असते हे अधोरेखित करतं. ही एक दुःखद घटना आहे, पण ती आपल्याला नात्यांच्या जटिलतेबद्दल आणि मानवी मनाच्या अनपेक्षित निर्णयाबद्दल अनेक प्रश्न विचारते. व्यक्तीने सतत कामात व्यस्त राहू नये. पैसा कमवण्यासोबतच आपलं कुटुंबही सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर एका गोष्टीच्या मागे धावत असताना हातून दुसरी गोष्ट सुटू शकते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला समतोल ठेवले पाहिजे. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.